आज आमचा हा आजचा दिवस आहे, हा अतिशय आम्हाला सर्व समाजाला महत्त्वाचा दिवस आहे। आमचे पैगंबर हुजूर अकरम मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा आजचा वाढदिवस आहे। या वाढदिवस निमित्ताने आम्ही एक जुलूस काढतो। तो जुलूस आमच्या मोहल्ल्यातून गांधारी नाका, सालीवाडा नाका करत बाजारपेठेतून सरळ शिवाई चौक मार्गे पूर्ण आमच्या मोहल्ल्यात जातो। पण शिवाई चौकात आल्यानंतर आम्ही हा जुलूस थांबवून आपल्या रायगड जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्राचे महाराज दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना फुलाचा हार घालून आमचा जुलूस इथं थांबवून आम्ही त्यांचं अभिवादन केलेलं आहे। आणि आमचा जुलूस आता पुढच्या मार्गाने निघणार आहे, तो आमच्या सरळ चौदार तल्यावरून मोहल्ल्यामध्ये जाऊन त्याचं विसर्जन होणार। सर्वप्रथम जय महाराष्ट्र, नमस्कार। आज आम्ही जो जश्न ईद मिलादुन नबी सण हा महाराष्ट्रामध्ये जो साजरा करत आहोत, हा खरा म्हणजे शुक्रवारच्या दिवशी 5 सप्टेंबर रोजी आम्ही हा पुढं जगभरामध्ये हा सण साजरा करण्यात येत होता। परंतु आज ह्या वर्षी गणेशोत्सव व ईद मिलादुन नबी हा एकत्र सण आल्यामुळे आम्ही दोन्ही समाजाचे सण सुरळीत पार पाडावे म्हणून आम्ही मुस्लिम समाजाने असा निर्णय घेतला की आपण येणारा ईद मिलादुन नबीचा जुलूस मिरवणूक हे आपण काही 2 दिवस पुढे ढकलून रविवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी आपण साजरी करण्यात करावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण ना होय। खरं म्हणजे हा जो जश्न ईद मिलादुन नबी सण आहे हा मोठ्या उत्साहात संपूर्ण देशांमध्ये नव्हे तर पुढे जगभरामध्ये साजरा होते। आणि खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। आणि आम्ही हा सर्व समाजाच्या वतीने आम्ही एक चांगला संदेश देत आहोत की येणाऱ्या काळातही आम्ही दोन्ही समाज एकत्रपणे व उत्साहाने दोन्ही सण जे काही येतील ते आम्ही चांगल्या सुरळीत पार पाडू आणि आनंदाने पार पाडू, जेणेकरून महाडमध्ये व रायगडामध्ये आपल्या हिंदू मुस्लिम एकता कायम राहावी। पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक।